आपल्या परिसरातील सद्भक्तांनी हरिभक्तांनी जे कायमस्वरूपी मला सहकार्य केले आणि त्या सहकार्यामुळेच ह्या प्रकारची मोठी पदवी एवढ्या लहान वयात आपली कदाचित तेवढी क्षमता पात्रता नसताना पण ही खूप मोठी पदवी आपल्याला या समाजाचं जे सहकार्य मिळालं. समाज याचा अर्थ की सर्व सांप्रदायिक मंडळी आणि आपली परिसरातील हरिभक्त त्यांचं जे मोठं पाठबळ माझ्या पाठीशी संतांनी पाहिलं तर त्यांनी विचार केला की या पाठबळाचा तुम्ही खूप सदुपयोग करू शकता, म्हणून त्यांनी ते जबाबदारी आपल्याला दिली. आणि आधीपासून पण मी प्रयत्न केलेत आणि मला आनंद असा आहे या गोष्टीमुळे की मी आधीपासून जी काही थोडंसं नक्की करून ठेवलंय की मला या पद्धतीने धर्मजागृती समाज जागृतीचं काम करायचंय, तर त्याच्यासाठी या पदवीमुळे आणखी मला मदत मिळाली आहे, आणखी अधिकार मिळाले आहेत आणि मी आणखी जबाबदारीने आणि अधिकाराने माझी ती स्वप्न पूर्ण करू शकतो, माझं कार्य पण पूर्ण करू शकतो. त्या कार्यांमध्ये एक असं लक्षात आलं की आपल्या परिसरातील हरिभक्त कारण की पहिल्यांदा आपल्या परिसरातील हरिभक्त हेच माझ्या डोळ्यासमोर आहे की ते नकारात्मकतेकडे जाताना वेगवेगळ्या माध्यमातून दिसलेत की इतर गोष्टींच्या भरोशानेच फक्त आपण काहीतरी निर्णय घ्यायचे आणि त्या पद्धतीनेच कार्य करायचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ की वास्तुशास्त्र असेल किंवा भविष्या बाबतीतल्या काही गोष्टी असतील, कुंडली बाबतीतल्या किंवा मग हस्तरेषा शास्त्र असेल, या बाकीच्या गोष्टींमध्ये आजच्या माणसाला मी पाहिलं की देवापेक्षा आणि स्वतःपेक्षा या शास्त्रांवर जास्त त्याचा भरोसा निर्माण. आणि कधी काळी थोडेसही काही काम करायचं झालं तर त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास दिसत नाही की मी पूर्ण करू शकतो किंवा होत नसेल माझ्याकडून पण मी ते करून दाखवीन अशी उमेद असा उत्साह त्याच्यामध्ये दिसत नाही. तो प्रत्येक वेळी पहिल्यांदा माझ्या हस्तरेषेत ते आहे का, माझ्या कुंडलीत ते संकेत आहेत का वगैरे. तर मला थोडंसं ते वाईट वाटलं की ठीक आहे मी स्वतः या शास्त्रांना पण मानतो, परंतु हे शास्त्र ज्या पद्धतीने आपण एखादी भाजी तयार करतो त्या भाजीत मिठाची जी भूमिका आहे आपल्या आयुष्यामध्ये ती भूमिका वास्तुशास्त्र हस्तरेषा शास्त्र किंवा या भविष्याचे आहे कुंडलीचं आहे की ते प्रमाणात आवश्यक आहे. म्हणून बऱ्याचदा मी माझ्या कथा प्रवचनांमध्ये तरुणांना उपदेश पण करतो. माझा उद्देश असतो की ते सकारात्मक झाले पाहिजे, त्याच्यामुळे की हाथों की लकीरों पे यकीन मत करना, तकदीर तो उनकी भी बनती है जिनके हात नहीं होते. तकदीर त्यांचं पण बनतं ज्यांना हात नाही आहेत. म्हणून फक्त ह्याच्यावर अवलंबून आपण जीवन नाही जगू शकत किंवा आजचं तसं वातावरण नाही, आजचं तसं युग नाही, म्हणून आज तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कार्य करावं लागणार आहे. एवढं फॉरवर्ड किंवा ॲडव्हान्स युगामध्ये आपण जगतो आहोत. म्हणून मला एक लक्षात आलं की स्वतःवरचा विश्वास कमी झालाय, आत्मविश्वास कमी झालाय आणि स्मरणशक्तीकडे दुर्लक्ष होत आहे किंवा आपण आपल्या ज्या ऊर्जा आहे त्या दाबल्या जात आहे त्या बाकीच्या गोष्टींमुळे आणि इतर गोष्टींवर अवलंबून आपण जगायचा प्रयत्न करतोय. हा एक मी अभ्यास केला, कारण माझ्याकडे दिवसभरातून जी काही मंडळी येते तर ती त्यांच्याशी बोलत असताना मला हे सगळं जाणवलं. म्हणून मी प्रयत्न केला की आपण आता समाज प्रबोधनाच्या माध्यमातून कथांच्या माध्यमातून प्रवचनांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारे समाज प्रबोधन करून ज्या पद्धतीने जांबुवंतांनी हनुमंताला त्याची ताकद दाखवून दिली की अरे तू असे किती समुद्र तू उल्लंघू शकतो, आणि ज्यावेळी त्यात हनुमंताचा आत्मविश्वास जागवला जांबुवंतांनी त्यावेळी सीताशोध झालाय. त्या पद्धतीने आपणही जे आपला आत्मविश्वास जो हरवलाय तो आत्मविश्वास परत प्राप्त करण्यासाठी जांबुवंतांची भूमिका निभावण्याचं थोडंसं काम मी करतोय वेगवेगळ्या माध्यमातून. म्हणून मी जास्त वेळ प्रवचन आणि कथांसाठी आता देतोय. गुजरात, मध्य प्रदेश, आपला महाराष्ट्र सगळ्या परिसरात आणि वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जाऊन जळगावच्या रायसोनी कॉलेजला पण मध्ये मी आलो होतो 1 वर्षापूर्वी. 1 तासासाठी मुला मुलींशी संवाद साधला. आता JT महाजन कॉलेज आमच्या फैजपूरचं, तिथे पण मी 1 तास आता गेलो होतो.
त्यावेळीही मुला मुलींबरोबर संवाद साधला. आत्मविश्वास या विषयावरच त्यांना मार्गदर्शन केलं. आमचं फैजपूरचं बीएड कॉलेज आहे, तिथं मी 2-3 वर्ष बीएड कॉलेजला गेलो. जे होणाऱ्या शिक्षिका आहेत त्यांच्यासाठी एक वेगवेगळ्या विषय, विद्या विनयन शोभते, घडा आणि घडवा आदर्श व्यक्तिमत्व, अशा वेगवेगळ्या विषयांवर तिथेही मी बोललोय. तर आता पुढे माझं एक उद्देश आहे की कथा प्रवचन ठीक आहे, पण तिथे मला जो वर्ग अपेक्षित आहे तो अजून पाहिजे त्या संख्येत पोहोचत नाहीये, ज्यांच्यापर्यंत मला हे विचार पोचवायचे. म्हणून पुढचे माझे उद्देश आहे की मी आता वेगवेगळ्या कॉलेजेस मध्ये जायचं, तरुणाईला 2 तासाचा या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन करायचं की संपूर्ण विद्यार्थी तिथे आले पाहिजेत, विद्यार्थ्यांना आनंद मिळाला पाहिजे. त्या 2 तासात वेगवेगळ्या विषयांवर चिंतन मांडलं गेलं पाहिजे. मी असेल आणि जो विषय घेऊन मी जाईन त्याच्यामध्ये जो तज्ञ आहे ते पण माझ्याबरोबर असतील. एक 15-15 मिनिटं ते विषय मांडतील. तर असं वेगवेगळ्या विषयांवर ज्याच्याने आत्मविश्वास, स्मरणशक्ती वाढेल, त्यांच्यामध्ये थोडासा जोश येईल आणि स्वतःवर ते विश्वास ठेवतील. आणि जे थोडीशी बंधनं घालून ठेवली आहे की मला तर इच्छा आहे की आपण या पद्धतीने घडावं, पण नाही, मी ते नाही करू शकत, कारण मला तसं बॅकग्राऊंड नाही, मला तसं सपोर्ट नाही, माझी तशी परिस्थिती नाही. या बंधनातून ते वर यावेत आणि जे नक्की केलंय ते त्यांनी प्राप्त करावं. त्याच्यामुळे 2-2 तासाचा प्रत्येक हायस्कूलांमध्ये, कॉलेजांमध्ये जाऊन आपण एक कार्यक्रम घ्यायचा, संस्कार, संस्कृती, व्यसनमुक्ती. कारण की ही मुलं कथेपर्यंत पोहोचणं सध्या तरी कठीण आहे, परंतु आपण त्यांच्यापर्यंत कोणत्याही माध्यमातून पोहोचणं आवश्यक आहे. कारण की जर ह्या पिढीकडे दुर्लक्ष झालं, आजच्या तरुणाईकडे, तर फार मोठं नुकसान आहे. आपण जे स्वप्न पाहतोय की महासत्ता बनलं पाहिजे भारत, तर ही स्वप्न फक्त तरुणात आत्मविश्वास जागृत झाला तरच होऊ शकतं. आजचा तरुण निर्व्यसनी झाला तरच हे स्वप्न साकार होऊ शकतं. आजच्या तरुणामध्ये काहीतरी करून दाखवण्याची उमेद तयार झाली तरच हे स्वप्न साकार होऊ शकतं. आपल्या परिसरात वेगवेगळ्या सांप्रदायिक थोडे फार प्रमाणात जे काही वाद असतील आणखी, तर ते वादही आणखी पूर्णपणे संपले पाहिजे. ज्या संप्रदायाला आपण मानतो ठीक आहे, तिथे आपण श्रद्धा ठेवून आपण जेव्हा आवश्यकता तेव्हा एकत्रित आलं पाहिजे, एक समन्वय निर्माण झाला पाहिजे. अशी प्रयत्न पुढच्याही काळामध्ये, मी गेल्या 7-8 वर्षांपासून हे कार्य करतोय आणि पुढच्याही काळामध्ये माझं ते स्वप्न आहे आणखी कुठेही जे काही अडचणी असतील वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये तिथे मी पोचून आणि हे आणखी एक निर्मल आणि चांगलं वातावरण निर्माण करावं असे पुढचे माझे प्रयत्न आहेत. आणि या धार्मिक क्षेत्राशी प्रत्येक वेगवेगळं, जसं तुमचं क्षेत्र आहे मीडिया किंवा राजकारण किंवा बाकीच्या गोष्टी, टेक्नॉलॉजी, की हे सगळी क्षेत्र धार्मिकतेशी जोडली पाहिजेत किंवा त्यांना मी जोडून त्यांच्याही माध्यमातून कशा पद्धतीने आणखी समाज जागृती होईल आणि धर्मकार्य होईल असे प्रयत्न पुढच्याही आयुष्यात मी करायचा प्रयत्न करणार आहे.